नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण शिकणार आहोत सिंपल प्रेझेंट टेन्स आणि त्याचे एक्झॅक्टली कोणकोणत्या प्रकारामध्ये युजेस होतात. सो जनरली सिंपल प्रेझेंट टेन्स म्हणजे काय, त्याची स्ट्रक्चर काय असते हे समजून घ्या. सिंपल प्रेझेंट टेन्स म्हणजेच मराठीमध्ये आपण म्हणतो साधा वर्तमान काळ, आणि त्याची जनरल एक स्ट्रक्चर असते ती म्हणजे सब्जेक्ट प्लस व्हर्बचं पहिलं फॉर्म प्लस ऑब्जेक्ट. थोडक्यात याच्यामध्ये कुठेही ऑक्झिलरी व्हर्ब येत नाही, म्हणजे इज एम आर वॉज वेअर टाकायची गरज नाही आहे. डायरेक्टली सब्जेक्ट जो असेल त्याच्यानंतर तुम्हाला जो व्हर्ब असेल त्याच्यातलं त्याचं पहिलं फॉर्म यूज करायचं आहे. आता सिंपल प्रेझेंट टेन्स जनरली कुठे वापरलं जातं, त्याचा मोस्टली यूज हा आहे सिंपल प्रेझेंट टेन्सचा, तो म्हणजे टू एक्सप्रेस प्रेझेंट हॅबिच्युअल ॲक्शन. तुमच्या ज्या वर्तमान काळातल्या सवयी आहेत, म्हणजे तुम्ही काय करता. थोडक्यात मराठीमध्ये जेव्हा आपण तोचा वापर करतो क्रियापदाच्या शेवटी, त्यावेळी ती तुमची प्रेझेंटमधली ॲक्शन होते. जसं मला जर तुम्ही कोणी विचारलं तुम्ही काय करता, मी सांगेन की मी ऑनलाईन क्लासेस घेतो, कारण हे मी रेग्युलरली करतो आहे. कोणी म्हणेल मी शाळेत जातो, कारण तुम्ही रेग्युलरली जाता. मी जिमला जातो, लक्षात आलं का. तो माझ्या घरी दर रविवारी येतो. सो जेव्हा तुम्ही तोचा वापर करता त्यावेळी ती तुमची प्रेझेंटमधली हॅबिच्युअल ॲक्शन असते. सो लक्षात ठेवायचं, हॅबिच्युअल ॲक्शन दाखवण्यासाठी तुम्ही प्रेझेंट टेन्सचा वापर करता. जसं की तो सकाळी शाळेत जातो, सो तुम्हाला सिम्पली तोलाही म्हणतात, आणि तोच्या पुढे तुम्हाला जी क्रिया असते तिचं तुम्हाला फर्स्ट फॉर्म यूज करायचा आहे. सो ही तुमची जोडी असते. ओके, सो ही गोज. आता तुम्ही म्हणणार की गो का लिहिलं नाही, गोज का म्हणताय, तर हा ग्रॅमॅटिकल रूल आहे की तोच्या भाषेत म्हणजे सिंपल प्रेझेंट टेन्समध्ये जेव्हा सब्जेक्ट ही शीट असतं त्यावेळी क्रियापदाला येस लावूनच बोलायचं आहे. जसं इथे शी असतं आणि इथे कम असतं, तर शी कम नाही म्हणता येणार, शी कम्स. लक्षात आलं का. समजा इथे इट असेल आणि इकडे जम्प असेल तर इट जम्प्स, स लावा, येस लावा. लक्षात आलं का. हा रूल आहे. म्हणजे इथे अगदी कोणाचं जरी नाव असेल विराट, सो विराट प्ले, नो, विराट प्लेज, येस लावा. लक्षात आलं का. सो ही गोज टू स्कूल, सकाळी, इन द मॉर्निंग. सो लक्षात आलं का. सो ही गोज म्हणजे तो जातो. ह्याचा अर्थ असा नाही आहे की तो गेला, तो जाईल. तुम्ही हे सांगताय की ही त्याची नित्याची क्रिया आहे. सो की जनरल एखादी नित्यक्रमाने आपण काही करतो, जे सांगतो की नाही, मी सकाळी चहा घेतो, मी जिमला जातो, मी संध्याकाळी ट्युशनला जातो. सो हे जे तुम्ही म्हणताय, काही मी जातो असंच नाही, तुम्ही काहीही जरी म्हटलात तरी तो सिंपल प्रेझेंट टेन्समध्ये येईल. दुसरं, टू एक्सप्रेस जनरल ट्रूथ. जे काही वैश्विक सत्य आहे, जी वाक्य, ती तुम्हाला सिंपल प्रेझेंट टेन्समध्ये म्हणायची असतात. जसं की सूर्य पूर्वेला उगवतो, बरोबर. आता सूर्य हा तुमचा सब्जेक्ट आहे आणि सूर्याची कोणती क्रिया आहे तर उगवण्याची. सो जे हे सत्य आहे आणि ते उद्याही होणार आहे आणि काल पण होत होतं. सो ही जी अशी युनिव्हर्सल ट्रूथ वाक्य असतात, जसं की द सन रायझेस. आता हा यस का लावला तुम्हाला कळलं आहे, पूर्वेला, टू द ईस्ट. सो सिम्पल जेव्हा त्रिकाळाबाधित किंवा खरी वाक्य असं म्हणा ना, लाईक मध गोड असतं किंवा आहे, सो द हनी इज स्वीट. सो सिम्पली कुठलंही युनिव्हर्सल ट्रूथवालं वाक्य, सायन्सची वाक्य असतात जी खरी असतात. जसं की पृथ्वी सूर्याभोवती फिरते, द सन रोटेट अराउंड द सन. सो रोटेट तुम्ही म्हणणार आहात. हां, सो हे एक झालं जनरल ट्रूथसाठी. अँड टू एक्सप्रेस फ्युचर फिक्स टाईम टेबल, म्हणजे जर भविष्यातलं एक फिक्स टाईम टेबल असतं आणि ती गोष्ट होणार आहे आणि त्याचं टाईम टेबल ऑलरेडी फिक्स आहे, तर ते तुम्ही सिंपल प्रेझेंट टेन्समध्ये म्हणू शकता. जसं की ट्रेन 5:30 वाजता सुटेल. तर आता सुटेल म्हणजे तुम्हाला भविष्य वाटेल, बरोबर, आणि ते भविष्य पण आहे. सो पण जर तुमचं एखादं टाईम टेबल फिक्स असतं, ज्या ठरलेल्या गोष्टी आहेत असं म्हणा, तर त्या तुम्ही सिंपल प्रेझेंट टेन्स ते एक्सप्रेस फ्युचर करेल.
तुमचं वाक्य भविष्य दाखवेल, पण ते वाक्य लिहिताना प्रेझेंट टेन्समध्ये असणार आहे. जसं की द ट्रेन सुटेल, सुटणे म्हणजे लिव्ज, ही तुमची जोडी आहे. द ट्रेन लिव्ज ॲट 5:30. आता काही जण म्हणतील मग जर आम्ही विलचा वापर केला भविष्यासाठी तर चालणार नाही का? तर चालू शकेल. द ट्रेन विल लीव ॲट 5:30. सो विल लीव म्हणजे भविष्यात ही गोष्ट होईल, लक्षात आलं. पण जेव्हा एखादं नॉर्मल तुम्ही काही सांगता की असं होईल आणि जे फिक्स टाईम टेबल आहे, लक्षात आलं, जसं की मेडिकल पुन्हा 10 वाजता उघडेल, है ना. सो उघडेल म्हणजे फ्युचर आहे, तुम्ही विल वापरू शकता, नो प्रॉब्लेम. पण त्याचबरोबर तुम्ही असंही म्हणू शकता की मेडिकल रिओपन्स ॲट 10. सो तुम्ही एखादं फिक्स टाईम टेबल तुम्ही प्रेझेंट टेन्समध्ये सुद्धा सांगू शकता. विलसुद्धा तुम्ही वापरू शकता, काही प्रॉब्लेम नाही आहे, लक्षात आलं का. आता हे झाले तुमचे एक्सप्रेशन्स जे ॲफर्मेटिव्ह वाक्य आहेत. पण एक लक्षात ठेवा, जर हीच वाक्य तुम्हाला जर क्वेश्चन्समध्ये बोलायचे असतील, ही गोज टू स्कूल इन द मॉर्निंग, तो सकाळी शाळेत जातो, पण हेच जर वाक्य प्रेझेंट टेन्सवाली प्रश्नामध्ये म्हणायचे असतील तर इंग्रजीमध्ये खूप साधी कन्सेप्ट आहे आणि ती म्हणजे वाक्याच्या सुरुवातीला फक्त तुम्हाला डू किंवा डज या 2 ऑक्झिलरी व्हर्बचा वापर करायचा असतो आणि तुमचे प्रश्न तयार होतील. बघा इकडे, डज ही गो टू स्कूल इन द मॉर्निंग, प्रश्न झाला. तो सकाळी शाळेत जातो का? तुम्ही म्हणणार डजच का वापरला, डू का नाही वापरला? तर पुन्हा तिथे ग्रामरचा रूल असं सांगतो की सब्जेक्ट ही शीट असेल तर तुम्हाला डज वापरायचं आहे. त्याचं कारण इथे आहे, कारण तिथे क्रियापदाला आपण येस लावलेला आहे, लक्षात आलं का. सो म्हणून इथे डज ही असं म्हटलं जातं, डू ही नाही. हां, पण इथे जर आय असता तर आपण डू आय म्हटलं असतं, वी असता तर डू वी, लक्षात येते का. व्हेरी गुड. सो बघा, समजा हे द सन रायझेस टू द ईस्ट. समजा मला असं म्हणायचं आहे सूर्य पूर्वेला उगवतो का? तर मी काय म्हणणार, फक्त डज द सन राईज टू द ईस्ट. सो वाक्य तेच आहे, फक्त सुरुवातीला डज वापरायचं आहे, तो क्वेश्चन्स होणार आहे. द ट्रेन लिव्ज ॲट 5:30. डज द ट्रेन लिव्ह ॲट 5:30. सो सिम्पली वाक्याच्या सुरुवातीला डज वापरा, तो क्वेश्चन बनवा. आणि समजा एखाद्याचा प्रश्न असा असेल, जर मला निगेटिव्ह सेंटेन्स बनवायचा असेल ह्याच वाक्याचा की तो जातो न म्हणता मला नाही जात असं म्हणायचं आहे, तर मी काय म्हणेन? तर सिम्पली इंग्लिशमध्ये तोच्या भाषेमध्ये डोंट किंवा डज नॉटचा वापर केला जातो नाही म्हणायला. म्हणजे तुम्ही ह्या जोडीमध्ये फक्त ह्या ज्या तुम्हाला जोड्या दिसत आहेत ना, याच्यामध्ये क्रियापदाच्या अगोदर तुम्हाला फक्त डोंट किंवा डज नॉटचा वापर करायचा आहे. सो ही गोज टू स्कूल इन द मॉर्निंग, ही डज नॉट गो टू द स्कूल इन द मॉर्निंग. डज नॉट म्हणजे तो नाही जात. द सन डज नॉट राईज टू द ईस्ट, सूर्य पूर्वेला नाही उगवत. द ट्रेन डज नॉट लिव्ह ॲट 5:30. ट्रेन 5:30 वाजता सुटणार नाही, सुटत नाही जनरली, लक्षात आलं का. सो आय होप प्रेझेंट टेन्स तुम्हाला ऑलरेडी माहिती होता. आज मी थोडं ग्रॅमेटिकल स्टाईलने तुम्हाला शिकवण्याचा प्रयत्न केला आहे आणि ही पद्धतसुद्धा तुम्हाला आवडली असेल, काहीतरी तुमच्या इंग्रजीच्या नॉलेजमध्ये भर पडला असेल. आणि जर फरक पडतोय तुम्हाला कळतं आहे तर चला कॉमेंट बॉक्समध्ये जाऊन एखादी तुमची हॅबिच्युअल ॲक्शन प्रेझेंटमधली तुम्ही काय करता, मग तुमचा व्यवसाय सांगू शकता तुम्ही, बरोबर, किंवा तुमची डेली रुटीनमधलं एक रुटीनची ॲक्टिव्हिटी सांगू शकता. कोणी जिमला जात असेल तर मी जिमला जातो संध्याकाळी असं म्हणा, बरोबर. तुम्ही खेळायला जाता तर खेळायला जाता असं म्हणा. तुम्ही म्युझिक क्लासला तुम्ही काय वाजवत असाल तर मी हे वाजवतो, मी हे बघतो, असं काहीही तोच्या भाषेमध्ये मला कॉमेंट्स करून जरूर सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, मित्रांमध्ये शेअर करा आणि अर्थातच सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईबचं बटन डेफिनेटली दाबा. धन्यवाद.